आता कसं करायचं रे आदू? मलाच काही कळत नाही आता. ज्या कामासाठी इथे आलो होतो ते तर झालंच नाही. इतक्या कष्टाने जमा केलेले पैसे ते हातचे गमावले रे आपण. मोठ्या बाई बरोबर बोलत होत्या, नका जाऊ पैसे घेऊन. आपण ऐकलं नाही आदू. इंदू हे बघ, हातातले पैसे गेले म्हणून काय झालं? आपलं मनातलं स्वप्न अजून जिवंत आहे. आपण पुन्हा पैसा उभा करू. कुठून? अरे 2 दिवसात पैसे मागितलेत त्या बिल्डरनं. कुठून आणणार रे मी एवढी मोठी रक्कम? आदू रे, आपल्या गावात शाळा उभारण्याचं स्वप्न तर नाही राहणार ना रे. इंदू काळजी नको करू, काय निघेल काहीतरी मार्ग. इंदू, इंदू, अशी हार मानून कसं चालेल? तुझ्या शाळेचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. खरं तर मी तुमची माफी मागायला हवी. बिल्डरकडे मी तुमच्यासोबत यायला हवं होतं. मी तुम्हाला इथे बोलवलं आणि मीच तुम्हाला वेळ नाही देऊ शकले. खरंच सॉरी, मला खूप वाईट वाटतंय खरंच. इंदू, आदू, माझं एक ऐकाल? हे बघा, पोलीस तुमचे पैसे शोधतात, पण बिल्डिंगचं काम आपण आता सुरू करायला हवं. तुम्ही प्लीज आमच्याकडून टोकन अमाऊंट घ्या प्लीज. नाही नाही, अजिबात नाही. अगं तू आधीच दिलेलीस की ग देणगी. परत हा भार तुमच्यावर टाकणं मला नाही पटत, हो ना आदू? अगं इंदू, भार कसला? तुमचं हे स्वप्न पूर्ण झालं तर कित्येक मुलांचं आयुष्य सुखी होईल, म्हणून सांगतोय घ्या ही मदत. नाही 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 मनोज दादा, शाळा आपण नंतरही बांधू शकतो, पण आधी प्रेरणा त्याला शोधणं जास्त महत्वाचं आहे. तुला प्रेरणाशी लग्न करायचंय, पण तुझ्या वाटेतला काटा ती वल्लरी आहे, म्हणून वल्लरी तुझी शत्रू. करेक्ट? मला माझा सूड घ्यायचा आहे, पण वाटेतलं अडसर ती इंद्रायणी आहे, म्हणून ती माझी शत्रू आहे. आणि वल्लरी आणि इंद्रायणी या दोघी मैत्रिणी आहेत. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण दोघं मित्र झालो तर? काही गरज नाही. बाई माणसासोबत हात मिळवत नाही आपण. अण्णा केदार एकटाच काप हे. माझं ऐकणं. तू आणि मी जर मित्र झालो ना, तर आपण त्या दोघींना हरवू शकू. आपल्या दोघांचा प्लॅन मिळून सक्सेसफुल होईल. तुला एकदा सांगितलं, डोक्यात घुसत नाही का तुझ्या? बाई माणसाची गरज नाही मला. अरे बघतोस काय, जसं आणलं तसं घेऊन जा तिला. हे जागा, चल चल चल. हे काय करतोय एका हाताने? मी 2 हाताने करतोय. हे बघ, हे बघ. ए चल 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 निघ. ए रघु, बाहेर गाडीला. ए चल. ए गप. लक्षात ठेवा, मी कोण आहे हे लवकर कळेलच. नॉनसेन्स. ए अण्णा नका नॉनसेन्स म्हणाली. ए तुला काय कळतं का? तुला घेऊन आलो होतो इकडं. नॉनसेन्स? लग्नासाठी सेन्स घेतलं पाहिजे बाबा. वल्लरी, मला माहितीये तुम्ही खूप मोठ्या संकटाला सामोरे जाताय. पैसे सापडतील तेव्हा सापडतील, नाहीच सापडले तर पुन्हा उभे करू. पण एकदा गमावलेली माणसं परत येत नसतात, आणि ते गमावल्या जाऊ नये म्हणून जीवाच्या आकांताने आपण प्रयत्न करत असतो. खरं तर अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही एवढी मदत करताय आमची, आणि आम्ही तुमची काहीच मदत नाही करत. अदू, चुकीचं बोलतोयस तू. कधी कधी शब्दांचा धीर खूप मोठी हिंमत देऊन जातो.
थँक्यू. वल्लरी, तू अजिबात काळजी करू नकोस बघ. आपला विठुराय आहे ना, तो सगळं नीट करणार आहे. तू बघ, प्रेरणाला काही होणार नाही. ती घरी लवकर परत येणार आहे बघ तू. आम्हाला खात्री आहे की प्रेरणाताई सापडतीलच. मला खरी काळजी वाटते अजितची. एकटा पडलाय तो, खचून गेलाय. मला असं वाटतंय आपण सगळ्यांनी मिळून त्याला धीर द्यायला हवा. बरोबर बोलताय तुम्ही. नशिबानं उधळली अशी का हो धुळा, जीवा परी जपलक सपन तुटला. जगन हे कशा पायी सुन सुन जिना, भाव नाही साव नाही वेदनेची बीना. अजित, अरे काय रडत बसलायस इथे? काय रे अजित, काय लहान बाळांसारखं रडतोयस? मी तुला सोडून कुठे जाणार आहे सांग मला. प्लीज तू मला खरंच कधी सोडून जात नकोस. मी तुला ना कधी नीट सांगू नाही शकलो, पण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत का? अजित, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? स्वतःपेक्षा जास्त. हे बघ, माझं प्रेम, माझा तुझ्यावरचा विश्वास हा या देहाच्या पलीकडे आहे. मी नवरा म्हणून तुझ्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करायला कमी पडलो की तुझ्या शरीरावर नाही, पण तुझ्या स्वभावावर, तुझ्या आत्म्यावर प्रेम आहे. कमी पडलो प्रेरणा. माफ कर. कमी पडलो. प्रेरणा, मला माफ कर प्रेरणा, मला माफ कर. प्रेरणा, 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 कुठे गेलीस? प्रेरणा, अजित, अजित, प्रेरणा इथे होती आता. अजित भाऊजी, शांत व्हा प्लीज. सांभाळ स्वतःला. शांतो, बस बस इथं बस. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आपली प्रेरणा आहे ना, लवकरच सापडणार आहे आपल्याला. अजित भाऊजी, हे बघा, असं खचून नाही चालणार आहे आपण.
तुम्हीच खचून गेलात तर कसं चालेल? आपल्या प्रेरणातही नक्की आपल्याला सापडणार. काही ना काहीतरी मार्ग नक्की मिळेल आपल्याला. प्लीज प्लीज असं खचून जाऊ नका. हो, आणि आता आजची रात्र आहे ना आपल्याकडे. आजच्या रात्रीत आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करूच की. तरीही ती नाही सापडली, म्हणजे जर नाही सापडली तर मग आहे पोलिसांचा ऑप्शन. म्हणजे आपण पोलीस कंप्लेंट करू शकतो. काय करावं, प्रेरणाला कुठे शोधावं ना काही कळत नाहीये. मला सगळीकडे फक्त अंधार अंधार दिसतोय. सगळ्या वाटा बंद झाल्यासारख्या वाटतात. अजित भाऊजी, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपल्या समोरच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात, आपल्या पुढे फक्त अंधार आहे, तेव्हा विठुराया आपल्याला मार्ग दाखवतो. आणि आपलं गारणं आता विठुरायापर्यंत एकच व्यक्ती पोचवू शकते. आता इंद्रायणीच आपल्यात आणि विठुरायामध्ये मध्यस्थी करणार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आपली संस्कृती काय सांगते?